हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज घेणार आहोत आपण आपल्या कॉस्टशीटचं फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल म्हणजे YouTube चॅनलवरचं फर्स्ट नंबरचं एमकॉम फर्स्ट सेमिस्टरचं आपल्या नोट्स मधलं पेज नंबर 38 म्हणजे 10th नंबरचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. पेज नंबर 38 वरचं 10th नंबरचं एक्झाम्पल बघा. क्वेश्चन दिसत आहे आपल्याला समोर. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द कॉम्युनिटी फॉर द हाफ इयर एंडेड ऑन 30 जून 1995. खाली दिलं परचेस ऑफ रॉ मटेरियल, डायरेक्ट वेजेस, रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, कॅरेज इनवर्ड वगैरे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खाली दिलं स्टॉक 1 जानेवारी, नंतर मटेरियल दिलं, नंतर फिनिश गुड्स दिलं. जो फिनिश गुड्सचा आपल्याला जेव्हा दोन अमाऊंट दिलेला असेल, कशाच्या फिनिश गुड्सच्या दोन अमाऊंट दिले असेल, तेव्हा आपल्याला एक छोटीशी वर्किंग नोट तयार करावी लागते. बघा जसं फिनिश गुड्स मध्ये त्यांनी दिलेलं आपल्याला 1600 टन, अमाऊंट मध्ये दिले 17600. 6 नंबरचा पॉईंट परत दिला, तरी स्टॉक दिला 30 जून 1995 चा, म्हणजे तो क्लोजिंग स्टॉक आहे मटेरियलचा पण आणि फिनिश गुड्सचा पण. फिनिश गुड्सच्या तिथे पण दोन अमाऊंट दिला, 3200 टन मध्ये आहेत आणि अमाऊंट मध्ये 35200. ठीक आहे. यावेळेस काय करावं लागेल आपल्याला की वर्किंग नोट तयार करावं लागेल. ठीक आहे. बघा इथं वर्किंग नोट मध्ये घेऊ आपण कॅल्क्युलेशन ऑफ अमाऊंट ऑफ युनिट सोल्ड. ठीक आहे. मग खाली लिहिलं आपण इथं प्रोड्यूस युनिट. काय बघावं लागेल सर्वात पहिले प्रोड्यूस युनिट. प्रोड्यूस युनिट दिलेत आपल्याला खाली सर्वात लास्टला दिलेलं बघा. ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेलिंग एक्सपेन्सेस 0.75 पैसे पर टन ऑन सेल ड्युरिंग द इयर. त्याच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे बघा. आपण तिथं दिलेलं आहे त्यांनी आपल्याला ड्युरिंग द इयर 25600 टन. ठीक आहे. बघा काय केलं, 25600 टन मध्ये कॉम्युनिटी वेअर प्रोड्यूस म्हणजे प्रोडक्शन केलेलं आहे आपण. आणि नंतर सांगितलं प्रिपेअर द मटेरियल कन्झ्युम, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, नेट प्रॉफिट आणि पर टन नेट प्रॉफिट. ठीक आहे. बघा तर आपल्याला आता हे एक्झाम्पल आपण काय करू, सर्वात पहिले आपल्याला इथं प्रोड्यूस युनिट दिसले. प्रोड्यूस युनिट आहे आपल्याकडे 25600. याच्यामध्ये कंपल्सरी प्लस करायचा ओपनिंग स्टॉक फिनिश गुड्सचा, परंतु ब्रॅकेट मधला. ओके. बघा आपण 25600 मध्ये 1600 प्लस केले, खाली टोटल राहिली आपल्याकडे इथं 27200. याच्यामधून आपण परत मायनस कंपल्सरी मायनस काय करायचा क्लोजिंग स्टॉक. इथं ओपनिंग स्टॉक होता फिनिश गुड्सचा, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सचा काय केला आपण मायनस. परंतु मायनस करता वेळेस ब्रॅकेट मधली अमाऊंट मायनस केली आपण 3200. ते मायनस केली, नंतर आपल्याला इथं सोल्ड युनिट टर्न मध्ये भेटले 24000. ओके. आता हे जे सोल्ड युनिट आहेत हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी कामा पडतील. कशासाठी कामा पडतील ते आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. जेव्हा आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण जाऊ तेव्हा आपल्याला ते कामा पडतील. ठीक आहे. तोपर्यंत आपण कॉस्टशीटचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. ठीक आहे. बघा इथं प्रोड्यूस युनिट लिहिले आपण. प्रोड्यूस युनिट होते आपल्याकडे 25600 टन मध्ये आपण प्रोडक्शन केलं. कॉस्टशीट सॉल्व्ह करता वेळेस कंपल्सरी पहिला लाईन लिहितो आपण ओपनिंग स्टॉक. फॉर्मॅट लर्न असेल तर लवकर समजेल आपल्याला. ओपनिंग स्टॉक ऑफ आरएम मीन्स रॉ मटेरियल. ठीक आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा दिलेला आपल्याला 5 नंबरच्या पॉईंट मध्ये बघा काय दिलेला स्टॉक 1 जानेवारी 1995. 1 जानेवारीचा ओपनिंग स्टॉक आणि 30 जूनचा क्लोजिंग स्टॉक. मटेरियल दिलं आपल्याला 22000 चं, इथे 22000 22000. ओके. यामध्ये प्लस करतो कंपल्सरी आपण परचेस ऑफ आरएम, परचेस ऑफ रॉ मटेरियल. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेलं असेल बघा आपल्याला कुठेतरी त्यांनी. परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल 1,32,000. फर्स्ट लाईन वरती दिलं 1,32,000. यामध्ये परत प्लस करतो आपण. प्लस करतो कॅरेज इनवर्ड. बघा बरं कॅरेज इनवर्ड दिलेला आहे का आपल्याला. कॅरेज इनवर्ड दिलेलं नाहीये ते एक्झाम्पल मध्ये. 15584. ओके. 4th नंबरला आहे 15584. ठीक आहे. या सर्वांची आपण टोटल करू आणि याच्यामधून काय मायनस करायचं आपल्याला क्लोजिंग स्टॉक. इथं 584 कॉमन, खाली जसेच्या तसेच 2 आणि 2 4 आणि 5 9. त्यानंतर इथं 2 आणि 3 5 आणि 1 6 आणि त्यानंतर हा 1 जसा तसा 1,69,584. याच्यामधून मायनस करायचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक. बघा आपण इथं ओपनिंग स्टॉक प्लस केला होता आणि क्लोजिंग स्टॉक मायनस केला होता, तसा इथं क्लोजिंग स्टॉक कशाचा मायनस करावा लागेल आपल्याला आता आरएम चा. क्लोजिंग स्टॉक ऑफ आरएम रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक दिला 30 जून 1995 चा. 6 नंबरच्या हेड मध्ये आहे बघा आपल्याकडे 24464. 24464. ठीक आहे. हे मायनस करू आपण आणि नंतर इथं सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये टाकू. 4 मधून 4 गेले इथं 0. त्यानंतर 8 मधून 6 गेले इथं 2. त्यानंतर 5 मधून 4 गेला इथं 1. 9 मधून 4 गेले इथं 5. त्यानंतर 6 मधून 4 गेले इथं 6 मधून 2 गेले 4 आणि इथं 1. 1,45,120. ओके. याला फर्स्ट नंबर नाव देतो आपण इथं मटेरियल कन्झ्युम. काय नाव देतो त्याला मटेरियल कन्झ्युम. या मटेरियल कन्झ्युम मध्ये आपल्याला प्लस करायचा आहे डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. प्लस करतो आपण डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके.
बघा मग आपल्याकडे डायरेक्ट वेजेस आहे का, डायरेक्ट वेजेस किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग वेजेस दिले असते. डायरेक्ट वेजेस दिलं त्यांनी आपल्याला 1,10,000, 1,10,000. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का बघा बरं आपल्याकडे, डायरेक्ट एक्सपेन्सेस नाही दिला, इथं डॅश देऊ आपण. या दोघांची टोटल बाहेर इथं 1,10,000 टोटल, इथं 120, इथं 5, इथं 5 आणि इथं 2, 2,55,120. याला सेकंड नंबर नाव देतो आपण, काय नाव देतो त्याला, प्राइम कॉस्ट. या प्राइम कॉस्ट मध्ये प्लस करतो आपण फॅक्टरीशी रिलेटेड संपूर्ण हेड, त्याला म्हणतात फॅक्टरी ओव्हरहेड किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेस. ओके. प्राइम कॉस्ट मध्ये काय प्लस करायचं आपल्याला, फॅक्टरीशी रिलेटेड संपूर्ण हेड. जसे की आता आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे बघा, आपल्याला काय काय दिलेलं आहे फॅक्टरीशी रिलेटेड बघा. थर्ड नंबरचा पॉइंट दिला फॅक्टरी रेंट अँड इन्शुरन्स. इथं फॅक्टरी रेंट अँड इन्शुरन्स फॅक्टरीशी रिलेटेड आहे म्हणून आपण तो फॅक्टरी मध्ये लिहू. किती आहे त्याची अमाउंट बघा आपल्याकडे 44,000, 44,000. त्यानंतर काय दिलं आपल्याला, फॅक्टरी रेंट अँड इन्शुरन्स झाल्यानंतर कॅरेज झालं, त्यानंतर स्टॉक झाला, त्यानंतर मटेरियल झालं, वर्किंग प्रोग्रेस आहे. नंतर 9 नंबरचा पॉइंट दिला फॅक्टरी सुपरवायझर एक्सपेन्सेस. ओके. इथं फॅक्टरी सुपरविजन. ठीक आहे. फॅक्टरी सुपरविजन दिलेला आहे 8,800. त्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड हेड संपले, काही राहिलेलं आहे का आपल्याकडे बघा, फॅक्टरीशी रिलेटेड हेड संपले. या दोघांची टोटल करू आपण. 44 मध्ये 6 मिळवले 50 आणि वरचे 2 म्हणजे इथं 52,800. या दोघांची टोटल इथं बाहेर टाकली. यामध्ये प्लस करू आपण, जसं आपण इथं लिहिलेलं आहे प्राइम कॉस्ट, प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये हे 2 प्लस केले, हे 2 प्लस केले, यांची टोटल आता ते याच्यामध्ये प्लस करू. इथं 920, त्यानंतर इथं 7, त्यानंतर 5 5 10 0, हातचाला 1, 3,07,920. याच्यामध्ये याला नाव वगैरे काहीच नाही द्यायचं. एक्झाम मध्ये कधी कधी मायनस इथं सेल ऑफ स्क्रॅप येते, काय येतं कधी कधी सेल ऑफ स्क्रॅप. ओके. सेल ऑफ स्क्रॅप इथं डॅश, इथं डॅश, इथं डॅश, ते मायनस करावं लागतं आपल्याला. 3,07,920. याच्यामध्ये प्लस करतो आपण, प्लस करावं लागतो आपल्याला ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक ऑफ WIP वर्क इन प्रोग्रेस. काय म्हणतात त्याला, वर्क इन प्रोग्रेस. WIP चा ओपनिंग स्टॉक बघा 7 नंबरच्या फाईल मध्ये आपल्याकडे 7 नंबरच्या फाईल मध्ये वर्क इन प्रोग्रेसचा 1 जून 1995 5,280. इथं 5,280. यामध्ये प्लस करू आपण ते 5,280. इथं 0 0, हातचाला 1 10 1202, हातचाला 1 1303, हातचाला 1 परत इथं 1 आणि इथं 3, 3,13,200. ओके. या 3,13,200 मधून मायनस करायचा आपल्याला क्लोजिंग स्टॉक. जसा आपण इथं ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक हा मायनस केला होता, तसा रूलच आहे. ओपनिंग स्टॉक जिथं प्लस केला तिथं क्लोजिंग स्टॉक त्याचाच मायनस करायचा. इथं वर्किंग प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक प्लस केला, इथं मायनस करावं लागेल आपल्याला आता क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP वर्किंग प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक. वर्किंग प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक किती आहे आपल्याकडे बघा, 35,000, सॉरी किती आहे आपल्याकडे 17,600. इथं 17,600, 17,600. आपण याच्यामधून काय करू आता, इथं मायनस, मायनस केल्यानंतर खाली राहिले 2, 12 मधून 6 गेले, इथं 6 राहिले खाली, 12 मधून 6 गेले, इथं 6, हातचा रिटर्न, परत 13 मधून 8 गेले, इथं 5, त्यानंतर हातचा रिटर्न इथं 11 मधून 2 गेले, इथं 9 आणि इथं 2, 2,95,600. ठीक आहे. या 2,95,600 ला आपण नाव देऊ इथं थर्ड नंबर फॅक्टरी कॉस्ट. काय नाव भेटेल त्याला आता, फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट मध्ये प्लस करतो आपण ऑफिस रिलेटेड संपूर्ण हेड, ऑफिस ओव्हरहेड. या साइडला लिहू आपण इथं थर्ड नंबर भेटला आपल्याला. इथं फॅक्टरी कॉस्ट थोडं खाली लिहू, फॅक्टरी कॉस्ट. फॅक्टरी कॉस्ट भेटला आपल्याला 2,95,600. इथं सेकंड नंबरच्या कॉलम मध्ये 2,95,600. ठीक आहे. त्यामध्ये आपल्याला आता प्लस करायचा आहे ऑफिस रिलेटेड हेड, प्लस ऑफिस ओव्हरहेड, ऑफिस ओव्हरहेड. ओके. ऑफिस ओव्हरहेड मध्ये काय काय दिलेलं आहे बघा बरं. जसं की त्याच्यामध्ये असते ऑफिस सॅलरी, ओके, जनरल इन्शुरन्स, ऑफिस एक्सपेन्सेस, फर्निचर वरचा डिप्रिशिएशन. बघा बरं काही आहे का ऑफिस रिलेटेड. परचेस झालं, डायरेक्ट झालं, रेंट झालं, कॅरेज झालं, स्टॉक झाला, 6 नंबरचं हेड झालं, 7 नंबरचं, सॉरी 6 नंबरचं राहिलं ते नंतर घेतो आपण. त्यानंतर 7 नंबरचं हेड झालं, 8 झालं, 9 झालं, 10 सेल ऑफ फिनिश गुड, सर्वात लास्टला सेल आहे. ठीक आहे. ऑफिसशी रिलेटेड हेड नाहीये, इथं डॅश, इथे डॅश, खाली टोटल
2,95,600. यामध्ये प्लस करतो आपण. आता याला प्लस करायच्या पहिले याला काहीतरी नाव देतो आपण. इथं काय नाव देतो त्याला? फोर्थ नंबर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. काय नाव देतो त्याला आपण? कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये प्लस करतो आपण. प्लस करतो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक ऑफ एफ गुड्स, फिनिश गुड्सचा. ओके विद्यार्थी कन्फ्युज नका हो. तुम्हाला असं वाटेल ओपनिंग स्टॉक हा इथं घेतला होता आपण, परत घेत आहोत. हा जो इथं घेतला होता हा घेतलेला अमाउंट आपण ब्रॅकेट मधल्या घेतलेल्या आहेत. कशामधल्या घेतलेल्या आहेत? ब्रॅकेट. आता या कॉस्ट मध्ये घ्यायच्यात आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेरचा. ठीक आहे बघा, ब्रॅकेटच्या बाहेर दिलेला आहे आपल्याला ओपनिंग स्टॉक. किती दिलेला आहे आपल्याला? फिनिश गुड्सचा. बघा एफ गुड्सचा दिलेला आहे त्यांनी तुम्हाला 17,600. ठीक आहे, इथं लिहू आपण 17,600. 17,600 यामध्ये प्लस केल्यानंतर आपल्याकडे उरतात हे इथंच आपण 17,600 मायनस केलेले आहेत म्हणजे 3,13,200. किती उरले आपल्याकडे? 3,13,200. परत याच्यामधून मायनस करावं लागेल आपल्याला. काय मायनस करावं लागेल आता? क्लोजिंग स्टॉक. मायनस करू आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ कशाचा आहे तो? एफ गुड्स, फिनिश गुड्सचा. ठीक आहे, फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे बघा त्यांनी तुम्हाला? 35,200. फिनिश गुड्सचा दिलेला आहे क्लोजिंग स्टॉक त्यांनी तुम्हाला 35,200. इथं 35,200 मायनस करू आपण. इथं 0 0 0 3 मधून 5 जात नाही, 13 मधून 5 गेले. इथं 8 हातचा रिटर्न, 11 मधून 4 गेले. इथं 7 हातचा रिटर्न, 2,78,000. याला फिफ्थ नंबरला नाव देतो आपण. काय नाव देतो त्याला? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ठीक आहे, या कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये प्लस करतो आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. मीन्स सेल्सशी रिलेटेड सर्व एक्सपेन्सेस याच्यामध्ये प्लस करतो. आता आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये मी तुम्हाला इथे लिहिलेलं आहे बघा, हे इथं सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे जे आहेत आपल्याकडे सोल्ड युनिट हे आपल्याला इथं कामा पडतात. ठीक आहे, हे जे सोल्ड युनिट आहेत ते कॅल्क्युलेशन जे काढलेलं आहे ते इथं कामा पडेल आपल्याला. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही 24,000 टनचा काहीतरी वस्तू काय केली? सोल्ड केली. सोल्ड करता वेळेस त्याचा रेट होता, त्याचा रेट ऍडजस्टमेंट मध्ये सर्वात खाली दिलेला आहे बघा. काय दिलेला आहे ऍडजस्टमेंट मध्ये बघा? ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेलिंग एक्सपेन्सेस. म्हणजे या कॉस्ट ऑफ गुड्स मध्ये जो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन प्लस केलेला आहे त्याच्यामध्ये आपण असं लिहू वाटलं तर. ठीक आहे बघा, इथं ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेलिंग एक्सपेन्सेस तो किती रुपयाने सांगितला? इथं 24,000 मल्टिप्लाय त्याचा रेट दिला गुणाकार. 24,000ला गुणाकार करावा लागेल. ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेलिंग एक्सपेन्सेस 0.75 पैसे पर टन ऑन सेल. 24,000 गुणेला 0.75 पैसे आहेत त्यामुळे 0.75 रुपये असते तर फक्त काय केलं असतं आपण? 75 घेतले असते. ठीक आहे बघा, आणि 50 पैसे असले तर 0.50, 25 पैसे असले तर 0.25. ठीक आहे, त्यानंतर इथे या दोघांचा गुणाकार करू. गुणाकार केल्यानंतर अमाऊंट येते 18,000. त्यानंतर हे याच्यामध्ये प्लस करू आपण 18,000. 0 0 0 8 1606 हातचाला 1 इथं 9 आणि इथं 2. 2,96,000. हे 2,96,000 भेटले आपल्याला. 6 नंबर टोटल कॉस्ट. काय भेटली आपल्याला इथं? टोटल कॉस्ट. ठीक आहे, टोटल कॉस्ट सोडून 2-3 लाईन सोडून खाली लिहितो आपण सेल. काय लिहितो इथं? सेल. ठीक आहे, ही सेल लिहिली आपण. आता काय करायचं आपल्याला? प्रॉफिट काढायचा आहे. प्रॉफिट कसा निघतो? या सेल मधून टोटल कॉस्ट मायनस करतो आपण. इथं प्रॉफिट इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला? प्रॉफिट इज इक्वल टू सेल मायनस कॉस्ट. ओके, म्हणजे या सेल मधून ही टोटल कॉस्ट मायनस केल्यानंतर आपल्याला काय भेटतो? इथं सेंटरला प्रॉफिट. ठीक आहे, बघा आता आपल्याकडे सेल किती दिलेला आहे? सर्वात लास्टच्या लाईन वरती दिली सेल ऑफ फिनिश गुड्स 3,30,300. 3,30,300. काय करायचं आपल्याला? आता सेल केलं क्लोज. इथं सेंटरला प्रॉफिट काढायचा आहे. प्रॉफिट किती येणार बघा आपल्याकडे? इथे लिहू आपण 3,30,300 मायनस काय करायचं आपल्याला? 2,96,000. ओके, 300 जसेच्या तसेच. 10 मधून 6 गेले, इथं 4 हातचा रिटर्न. 13 13तून किती गेले? 10 म्हणजे इथं 3. ओके, त्यानंतर हातचा रिटर्न 34,300. ओके, बघा परत एकदा करू आपण. 10 10तून इथं 4 10 तून 6 गेले, इथं 4
त्यानंतर हातचा रिटर्न, त्यानंतर इथं 13, 13तून 10 गेले, इथं 3, 34,300. ओके, 34,300 हा आला आपल्याकडे प्रॉफिट. काय आलेला आहे? प्रॉफिट. ओके, आता हा प्रॉफिट, इथं प्रॉफिट भेटल्याबरोबर एक्झाम्पल काय करायचं आपल्याला? क्लोज केल्यानंतर आपल्याला सर्वात लास्टला नेट प्रॉफिट पर टन मध्ये काढायचा आहे. कसा काढायचा आपल्याला? इथं कॅल्क्युलेशन एक एक्स्ट्राचा कॅल्क्युलेशन दिलेला आहे याच्यामध्ये. हे कधी कधी सांगते. ओके, हमेशासाठी विचारते, एखाद्याच गणितामध्ये विचारते. कॅल्क्युलेशन ऑफ नेट प्रॉफिट पर टन. ओके, नेट प्रॉफिट पर टन विचारता वेळेस इथं प्रोड्यूस, इथं लिहायला लागेल आपल्याला युनिट सोल्ड अपॉन नेट प्रॉफिट. युनिट सोल्ड आहेत आपल्याकडे. किती आहेत युनिट सोल्ड? बघा तुमच्याकडे युनिट सोल्ड आहेत आपल्याकडे 24,000. सॉरी, फॉर्म्युला असा होणार नेट प्रॉफिट अपॉन युनिट सोल्ड. काय होणार फॉर्म्युला? नेट प्रॉफिट अपॉन युनिट सोल्ड इन टन. ठीक आहे, तर आपल्याकडे नेट प्रॉफिट आहे 34,300 आणि डिवाइड बाय त्याला युनिट सोल्ड आहे 24,000. युनिट सोल्ड कुठले आणले? 24,000 हे युनिट सोल्ड आहेत आपल्याकडे, हे 24,000. यानी याला डिवाइड केल्यानंतर आपल्याला भेटेल नेट प्रॉफिट पर टन. नेट प्रॉफिट पर टन बघा बरं किती येतो नेट प्रॉफिट पर टन? 1 पॉइंट असा समथिंग काहीतरी येतो. काढा बरं, कॅल्क्युलेटर करा सर्वांनी कॅल्क्युलेटर वरती. 34,300 डिवाइड बाय 24,000 1.42. ओके, 1.42. ठीक आहे, हा भेटला आपल्याला नेट प्रॉफिट पर टन. याच प्रकारे तुमचं जे 10th नंबरचं एक्झाम्पल आहे ते इथं संपलेलं आहे. सर्वांनी या एक्झाम्पलला व्यवस्थित बघा आणि नंतर सॉल्व्ह करा. ठीक आहे.